उभारणारी जी यंत्रणा आहे किंवा ते कार्यालय आहे त्याच्याशी संबंधित आमचे आमदार वैभव नाईक त्यांनी त्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला घुसून. काही महिन्यांपूर्वी आपल्याकडे तनिषा भिसे प्रकरण झालं. तनिषा भिसेच्या मृत्यूला जबाबदार असणारे जे काही दीनानाथ मंगेशकर रुग्णालय होतं त्या रुग्णालयात लोक घुसले, चिल्लर फेकली घैसास यांच्यावर. हे सगळं आपण बघितलं. म्हणजे जी जी यंत्रणा ज्या ज्या घटनेशी संबंधित असते त्यांना त्याचं उत्तर देणं बंधनकारक आहे ना. दे आर अँसरेबल. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. अगदी त्याच पद्धतीने महिलांशी संबंधित यंत्रणा जर महिला आयोग असेल, विशेषतः त्या महिला आयोगाकडे वारंवार तक्रारी केलेल्या असतील आणि त्या तक्रारींचा निपटारा होत नसेल आणि त्या निपटारा न होण्यामुळे जर कुणाचा जीव जात असेल तर त्यांना प्रश्न नाही विचारायचे. बरं, हे प्रश्न विचारल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारले की ते पत्रकारांना चिल्लर फार वाजते, कुणाला म्हणतील काय पेमेंट घेऊन प्रश्न विचारताय का. राष्ट्रवादीला काय म्हणाल्या त्या की मी त्यांना शून्यापेक्षा कमी किंमत देते. खैर, राष्ट्रवादीला त्यांनी शून्यापेक्षा कमी किंमत देणं म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या कर्तृत्वाला शून्यवत ठरवणं आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो आदरणीय दादांनी घ्यावा, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही, कारण तो दादांचा आणि पवार साहेबांचा प्रश्न आहे की त्यांनी त्यांचं बघावं. मात्र महिलांनी प्रश्न विचारल्यावर, पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर, सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना जर तुम्ही चिल्लर ठरवत असाल आणि प्रश्न विचारण्याचा राग येत असेल तर तुम्ही खुर्ची मोकळी केली पाहिजे. ती खुर्ची मोकळी करा म्हणजे तुम्हाला कोणी प्रश्नच विचारणार नाही, तुम्हाला ताण यायचं काही कारणच नाही. यात अजून एक महत्वाचं, मी विसरून जाईल कदाचित, तटकरे साहेब अत्यंत घाईघाईने पुढे आले. मला विशेष वाटलं तटकरे साहेबांचं. ते घाईघाईने पुढे आले आणि ते म्हणाले नाही नाही रुपाली चाकणकर म्हणजे त्या फार चांगलं काम करतायत का. जे तटकरे साहेब चाकणकरांच्या बचावासाठी अत्यंत तत्परतेने पुढे आले ते तटकरे साहेब मयुरी हगवणेला भेटायला आले का. त्यांनी मयुरी हगवण्याच्या संबंधाने एखादा प्रश्न विचारला का. त्यांनी आता हे जे संजय शिरसाटचं प्रकरण झालं त्यामध्ये कधी ते बोलले का. ते परिणय फुकेच्या भाऊजेच्या प्रकरणामध्ये काही बोलले का. महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या आतापर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडल्या त्या कुठल्या घटनेमध्ये तटकरे साहेब पुढे आलेले आहेत. काय तटकरे साहेबांची लाडकी बहीण एकट्या रुपाली चाकणकरच आहेत का. महाराष्ट्रातल्या ज्या असंख्य लाडक्या बहिणींना पुढे करून त्यांना आम्ही तुमचे लाडके भाऊ आहेत म्हणून मतं मागितली, मग त्या बहिणींचं काय. फक्त चाकणकरच एकटी तटकरेंची बहीण आहे, बाकीच्या बहिणी नाही आहेत काय. ते एकदा तटकरे साहेबांनी पण आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही चाकणकरांना क्लीन चिट देता म्हणजे नेमकं काय करता. अहो किती प्रकरणं सांगायची. या पुण्यातली मागच्या 3 दिवसात माझ्याकडे तब्बल 27 प्रकरणं आली आहेत. मी ती बैजवर आपल्याला सांगेन की किती प्रकरणांमध्ये. आणि या म्हणतात आम्ही सुमोटो केला. कसला सुमोटो. मेल पाठवणे म्हणजे सुमोटो नसतो साहेब. त्या प्रकरणाचं तुम्ही काही पुढे निर्वाळा केलाय का. कोणतं प्रकरण आहे जे तुम्ही धसास लावले तर एकही ते प्रकरण नाही. हाय प्रोफाईल केसेस तो खूप आपल्याला